मला बोलते तू आल्यावर बघ. आल्यातच का मोरण कोण आले समोर. गुड मॉर्निंग. तर सकाळचे 11:30 झालेत आणि आज मालवणमधला आपला शेवटचा दिवस आहे. तर आता इथून निघतोय आणि चाललोय प्रियाकडे, कारण का तिने मस्त असं जेवण बनवलंय. पण आता ही लोक नाश्ता करतात का डायरेक्ट जेवण करतात काय माहिती. सगळ्या बॅगा वगैरे रेडी झाल्यात. तुला कसं वाटलं मालवण? छान वाटलं. केलंस का तू एन्जॉय? तुझ्याकडे बघून वाटलं नाही मला पण. ओके. तर आत्ता आम्ही कालच्या स्पॉटवर आलो रिटर्न आणि समोरच दुरीवाड्यामध्ये स्वामींचं मठ आहे आणि आज गुरुवार पण आहे. म्हटलं जायच्या आधी स्वामींचं दर्शन घेऊ आणि मग निघू. पहिला गेट नव्हता, डायरेक्ट होता असं. आता सगळ्या बोटी समुद्राच्या बाहेर काढून ठेवले, लावून ठेवले बंद करून. तर मठात जायच्या आधी इथे एक श्रीकृष्ण मंदिर आहे, मागे त्याचं बांधकाम चालू होतं वाटतं. ऐका, तर पहिलं तिथलं दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. हां, आत्ताच बांधलं आहे. काच आहे का पुढे? नाही ना. सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती पूर्ण संगमरवरमध्ये केलेली. कसं ते बनवलं असेल ना एकदम असं. चलो एक राऊंड मारू आपण बाप्पा भोवती. कृष्ण बाप्पाचं मंदिर आहे सोनू. कृष्ण बाप्पा हाच कृष्ण बाप्पा, विठ्ठल बाप्पा म्हणजेच कृष्ण बाप्पा. हो, छोटीष्ण बाप्पाची मूर्ती. बासुरी कुठे? बासुरी तो मोठा झाल्यावर बासुरी घ्यायला लागला पिल्लू. तर मठाजवळ आम्ही पोचलो आहे. मागे आम्ही 1-2 वर्षापूर्वी किरणच्या बड्डेला आलेलो इथे आणि समोरचा व्ह्यू बघितला ना, एकदम जबरदस्त आहे. चला मस्त ना. हा, तर मठाच्या समोर एकदम गेलात ना, एक जबरदस्त व्ह्यू आहे. नदी आहे छोटीशी, खरंच खूप मस्त वाटतं इथे. इथे पायऱ्यात उतरायला, मागे इथे आणून फोटो काढलेले मस्त वाटतं ना. तर मागच्या वेळेला आम्ही नाईट आउटला इथे आलो होतो, म्हणजे इथे बसलो होतो, इथपर्यंत बसलो होतो. ते पाणी एवढं वाढलं ना समुद्राचं, तर भरतीचा टाईम आहे, इथपर्यंत आलं आहे पाणी. म्हणजे टोटल तिथपर्यंत आम्ही असं लाईनीत बसले होते, गाड्या वगैरे पार्क केलेल्या इथे. आणि हा कट्टा होता, याला जसे लावून काड्या लावलेल्या. आणि पाणी बघितलं ना केवढं वाढलं आहे हे बघा. मला असं वाटतं ढग टेकलेत समुद्राला. ए दादा पुढे नको जाऊ. एक फायनली जलिंदर भाऊंच्या घरी आलोय आणि हे घर एकदम जुन्या पद्धतीचं आहे. काल शूट करताना आलं. कुठे गेले भाऊ? आई नायरू काय करते? क्या क्या बनाया तूने? फुल पंचपक्वान्न हो. मला बोलते तू आल्यावर बघ. डाळ, चपाती, चवळीची भाजी, कोशिंबीर, वडी, श्रीखंड. एक फोटो काढायला पाहिजे याचा. काढते ना. मांडी पाय घाल, मांडी पाय घाल, मांडी घाल.
भेटतील. आता बांगड्या भेटतील तुला. बरं बापरे, नारळ की काय आहे? ते मोठं बघ ना कसले मोठे नारळ आई आहेत. तिला त्या हातात 4 काकडं दे घालायला. तर आमची गाडी आली आहे. पटकन प्रियाच्या इथून जेवून आम्ही निघालो. पियायचं होतं फ्रेश लाईम सोडा, पण किरणने केला लेट. बाय बाय मालवण, चला भेटू परत. जिवंत आहेत काय माहित नाही बाई. ए तिकडून आले बघ. चलो बाय, ते तुला टँक व्यवस्थित जा. चला बाय बाय वहिनी बाय बाय. भेटू चला. तर आत्ताच गाडीमध्ये बसलो, कारण का आमची 4:15ची गाडी होती. किरणला तो मकातपासून बोलतो 3:30 वाजल्यापासून लवकर चल, फ्रेश लाईम थोडा पियायचा होता राहायला. आणि आत्ता गाडीमध्ये बसलो आहे. मस्त आईस पेस आहे ना बाबा, आणि कृष्णाला आवडतं असं इकडून तिकडून डुलायला. आणि उद्या स्कूलला पाठवणार होते, पण उद्या सुट्टी भेटली. स्कूलला मला मेसेज आला आहे उद्या आहे म्हणून. गोड आहे ग माझं बाळ, गोड आहे. काय शाळेत फॅन्सी ड्रेस आणला की हा मी आतनी प्रिया तुम्ही तो ड्रेस कोण? वन पीस दिलाय ना, तो मी घालून जातो लिपस्टिक लावून. अरे वा, ते ताई ये बा. चलो आता थोडा वेळ झोपतो आम्ही. चलो. तर सकाळीच मालवणवरून आलो आहे. सकाळी 5:30 वाजता घरी पोहोचलो. त्यानंतर एवढी कपडे होते ना एवढे दिवसाचे, सगळे अर्धे धुवून काढलेत, अर्धे बाहेर सुकत घातले. जागा नाही म्हटलं ते वाळले की दुपारी ते घालेन. आणि अजून जेवण व्हायचं बाकी आहे. डाळ झालं आहे आणि भात झालं आहे. मच्छी बघते काहीतरी. चला. तर किरणने इथे या खिडकीला हा कार्डबोर्ड पेपर लावलेला, तो सारखा निघतोय म्हणून त्याने हा ब्लॅक कलरचा प्लेन कार्डबोर्ड पेपर आणला आहे. त्यासारखं पडणार नाही, एकदा चिकटलं की बारीचं पण टेन्शन नाही, खोललं तरी चिटकून जाईल पूर्ण. आणि सकाळचा कसा उजेड होतो आम्ही झोपल्यावर तोंडावर, तो पण येणार नाही. तर चांगलं वाटतं हे लावल्यावर. हे आधीच करायला पाहिजे होतं, हे उगाच लावलं इथे. याने काय केलं, डबल टेप लावलेली आधी काढली, त्याला काय वाटलं काय माहीत. आता तिन्ही बारांना पाणी लावलं आणि पाण्यावर चिटकवलं. एवढं असं डोकं फास्ट आहे. तुम्ही असं करू नका, तुमच्या इथे चिटकत नसत. आता हे सुकल्यावर कसे दिसतात ते बघायला पाहिजे. काचेवर बरोबर चिकटायची गरज नाही लागत. चुप 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 चुप. संध्याकाळ झाली आहे. दुपारी सगळी कामं आवरली, जेवले आणि झोपले होते. कारण का 4 दिवस कंटिन्यू फिरतोय, त्यामुळे एवढे दमले होते ना. आणि आता चालले मम्मीकडे. मम्मीची बॅग पण द्यायची आहे, म्हटलं जाऊन देऊन पण येऊया. चला. तर मम्मीच्या इथे पोचलो आहे, पण रोजच्यासारख्याच लिफ्टवरती गेले बाबू. तर मम्मीच्या इथे पोचली आहे. मम्मी कामावरून आली नाही, जवळजवळ 1 वीकने आलो. गेल्या संडेला आलेले, तर आत्ता आले. कृषिका कशी बेल मारेल, पप्पांनी दरवाजा बंद केला असं. मंदिर. तर खूप वेळ बेल मारली, पप्पा घरात नाहीत, खाली गेलेत. फोन लावला तर अरे देवा, बसते आता 5-10 मिनटं. बघा आले. कुठे गेलेले काम करायला? मग तुम्हाला आता काम झेपणार आहे? हां चला यात. ही येडी बॅगवर झोपले. चल बाबा आले. येडी ग येडी. तर काम करायला गेलेलं म्हणतो. आता हे काम काय झेपणार आहे ना? कुठे गेलेले? बापरे 10 मिनटं कंटाळा आला बेल मारून. म्हणून म्हणते एवढा उशीर झाला बेल मारतोय, दरवाजा का नाही उघडत. खावा आली मस्त. मी आले आताच कामावरून. कोण आली आहे समोर? आज लेट झालं तुला म्हणजे मध्ये पाणी नाही येत आहे का?
सकाळी येतं 10 वाजता, 10 वाजेपर्यंत, 8 वाजता येतं ते. हम्म. आणि नंतर मला पाणी येतं म्हटलं ते भांड्यात घेऊन दुबुक भांडी करायची. तर आता मम्मीच्या इथून निघालोय घरी जायला, एवढी झोप पण येते. चला आताच वरच्या रूमवर आले आणि आता झोपायची तयारी करते. आज तर पूर्ण दमलेला गेला आहे दिवस, म्हणजे थोडंफार हळूहळू स्लो काम करत होते. कारण का 4 दिवस कंटिन्यू प्रवास होत होता, कंटिन्यू आपले ब्लॉग पण येत होते, तुम्ही पाहिले असाल. आणि ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.